ज्यांनी हल्ला केला त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणं अयोग्य, भाजपाची विचारधारा बदललेली आहे. आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका. खासदार धैर्यशील मोहिते पाटील सोलापूरचे वाल्मिक कराड, कुर्डूचे माजी सरपंच अण्णा ढाणेंचा गंभीर आरोप करणाऱ्यांना कायदेशीर उत्तर देणार, धैर्यशील मोहिते पाटलांचं प्रत्युत्तर. छगन भुजबळांकडून भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन, ओबीसी कार्यकर्त्यांची आरक्षण टिकवण्यासाठी भरतनं केली आत्महत्या. अनुसूचित जमातीत बंजारांचा समावेश करा, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. जालन्यात बंजारा उतरले रस्त्यावर, आदिवासी श्रेणीचं आरक्षण मागण्यासाठी बंजाऱ्यांचं आंदोलन. नाशिकमध्ये ठाकरे गट मनसेचा एकत्र मोर्चातून मनसे ठाकरे गटाचं शक्ती प्रदर्शन. गुंडांना हाताशी धरून राऊतांनी नाशिकची बदनामी केली, भाजपा प्रवक्ता नवनाथ बन यांनी हाणला राऊतांना टोला. शिकलेल्या मराठ्यांनी मला उत्तरं द्यावीत, अडाण्यांनी नको, मंत्री भुजबळांचा आंदोलक जरांगेंना टोला. प्रभादेवीत ठाकरे गट आणि शिवसैनिक भिडले, प्रभादेवी पुलाच्या पाडकामावर भिडले कार्यकर्ते. नीट वाचण्याचं फडणवीसांनी केलं ओबीसी नेत्यांना आवाहन, मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला, छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणी चॅलेंज केलं तरी धोका नाही, मंत्री शंभूराज देसाईंचा भुजबळांना टोला. विकास कामांच्या मुद्द्यावरून खासदार प्रणिती शिंदे आक्रमक, सोलापूर पालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना धरलं धारेवर, पालिकेला मिळालेल्या 40 कोटींच्या निधीवर प्रश्नचिन्ह केला उपस्थित. प्रभादेवीचा वादग्रस्त पूल शुक्रवार मध्यरात्रीपासून बंद, शिवडी नावाशेवा पुलाच्या विस्तारीकरणासाठी घेतला निर्णय. लातूरात हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमालाची खरेदी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं बंद पाडला बाजार. शिर्डी साईबाबा संस्थानात मोठा बदल, AI प्रणालीमुळे दर्शन जलद आणि सुरक्षित होणार. कर्नाटकात शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनचं नाव काँग्रेसनं बदललं, कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस हरली 90 निवडणुका, मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल. रायबरेलीच्या विकास कामांवरून भर बैठकीत मंत्र्यांशी भांडले राहुल गांधी, मंत्री दिनेश सिंह यांनी राहुल गांधींचे आरोप फेटाळले. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजित पवार आलेच नाहीत, नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी नवी दिल्लीत संपन्न. 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. माजी उपराष्ट्रपती धनखड शपथविधीला हजर, अनेक दिवसांनी दिसले जयदीप धनखड.